नमस्ते मंडळी. खंडवी गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जरा वेगळा विषय घेतलेला आहे. म्हणीवरून गोष्ट किंवा म्हणीवरून आपण त्या बोलणार आहोत, की आपली म्हण आहे पहा, ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही तर गुण येतो. कसा असू द्या. आता ढवळा आणि पवळा काय भानगड आहे? तर ढवळ्या आणि पवळ्या हे दोन बैलाची जोडी आहे. ढवळ्या असा मारका असतो आणि पवळा हा कसा असतो, शांत असतो. पण आता तो त्याच्याबरोबर अवताल जोडल्यावरती मग काय होतं माहिती आहे का? तो पण त्यासारखा शिंगा हलवायला लागतो आणि तीच तऱ्हा या ठिकाणी होते. माणसाची सुद्धा होते. आणि ती माणसाची होऊ नये त्यासाठी ह्या उदाहरण आज मग घेतलेलं आहे. ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही तर गुण लागतो. रंग ना लागला तरी त्याला जो गुण असतो, मग तो वाईट असो किंवा चांगला असो, या दोन्ही वाईट किंवा चांगला गुण त्याला लागत असतो. मग चांगल्या गुणाशी आपण संगत करायची का वाईट गुणाची संगत करायची, ते आपल्यावरती अवलंबून आहे. आपण तर असा सल्ला देतो की चांगलीच संगत करा, म्हणजे चांगलंच घडत असतं. त्यामुळे पहा, तर ढवळे शेजारी बांधला पवळा वाण नाही तर गुण येतो, की आपल्याकडे न कळत चांगला किंवा वाईट गुण आपल्याकडे येत असतो. ज्यावेळेस आपण त्याच्याबरोबर सहवास करतो, राहतो, खेळतो, त्याच्याबरोबर जातो किंवा तिच्याबरोबर जातो, असं पुल्लिंगी स्त्रीलिंगी कोणी असं मित्र-मैत्रीण किंवा मैत्रीण असू शकते. अशा प्रकारे किंवा चांगला माणूस वाईट माणसाबरोबर सोबत करत असतो. त्यावेळेस ते नकळत त्याचे गुण आपल्याकडे येत असतात. जर वाईट असेल तर अवगुण येतील, चांगला असेल तर सगुण येतील. अशा प्रकारचे विचार मी मनात आणून हा विषय घेतलेला आहे. तर आपल्याकडे नकळत वाईट गुण येतात. त्यामुळे काय करायचं असतं, की आपण शांत डोक्याने विचार करावा व मन ताब्यात ठेवावे. आपण आपलं मन काय सांगतं, आपल्या मनाचंच आपण ऐकायचं असतं. कोणी काहीही सांगू द्या, परंतु आपण कोणाचाही ऐकायचा नाही. मनाला चांगलं वाटेल तसंच करावा. वाईट करायचा नाही. पहा, शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. की आपण शांत रूपाने जर राहिलो, शांतपणाने जर राहिलो, लोकांशी शांतपणे वागलो, तर वडिलांचं नाव या ठिकाणी लौकिक होतं किंवा वाढलं जातं, की अमुक अमुकचा मुलगा असा अशा प्रकारे चांगल्या वर्तणुकीचा आहे, चांगलं काम करणार आहे, अशा प्रकारे मग वडिलांचं नाव या ठिकाणी घेतलं जातं आणि वडिलांचे महत्व वाढतं. तुका म्हणे हेची आश्रमाची फळं परमपद बळ वैराग्याचे. की तुकाराम महाराज म्हणतात की हेच खरं या ठिकाणी निवासाचं फळ आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी किंवा घरात मध्ये राहता त्या घराचं एक प्रकारचं एक फळ आहे, की शिष्टाचार बळावतो. आपण जर शांत राहिलो, चांगल्या प्रकारे वागलो, वडिलांचं नाव लौकिक केलं, तर त्या घरामध्ये शिष्टाचार बळावतो आणि सांसारिक सुख मिळतं, की संसारामध्ये चांगल्या प्रकारचं सुख आपल्याला मिळत असतं, असं तुकाराम महाराज त्यांच्या ओळीमधून सांगतायत. पहा, की आपण एक संगत कोणाची करावी पहा किंवा कोणाची करू नये. तर या ठिकाणी धूम्रपान करणारा, दारू पिणारा मित्र नसावा. त्याची संगत त्याची संगत करावी, चांगल्याची संगत करावी. म्हणजे संगत करा संतांची, म्हणजे स्वच्छ निर्मळ मनाच्या माणसाची. संतांची करा म्हणजे काय, आपण संत शोधत राहणार आहोत का? जो चांगल्या पद्धतीने वागतो, त्याचं वर्तन चांगलं असतं, त्याला आपण संत म्हणतो. तो शांतपणे राहत असतो, कोणावर रागावत नाही किंवा राग आला तर तो आपला त्या ठिकाणी शांतपणे, तो निमूटपणे तो राग गिळून घेत असतो आणि झालेल्या गोष्टीवर तो विचार करून इतरांना समजवत असतो, की असं नाही तसं, तसं नाही तसं. अ, अशा पद्धतीने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न तो करत असतो. त्याला संत म्हणतात. पहा, संगत करा संतांची, म्हणजे स्वच्छ निर्मळ मनाच्या माणसाची, खरा प्रामाणिक आणि वचनाला जागणाऱ्या मित्रांची.
हाकेला धावणाऱ्या सख्याची अशा प्रकारे की आपण हाक मारली की आपला मित्र लगेच धावत यायला पाहिजे. कवी अनंत राऊत यांची एक कविता आहे पहा. कवी अनंत राऊत त्यांच्या कवितेतून त्यांचं ध्रुवपदच म्हणतो. सगळी कविता म्हणत नाहीये, कारण आपल्याला त्यांच्यासारखा आवाज आणि लय पण येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी मी थोडक्यात त्यांचं ध्रुवपदच सांगतो पहा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. प्रत्येक संकटाला आहे ना मित्र धावत आला पाहिजे, आणि त्या धावत आल्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक प्रकारचा गारवा किंवा आनंद मिळतो. अशा प्रकारच्या मित्राची तुम्ही संगत करा. मित्र, चांगल्या मित्राची संगत करून आई वडिलांचे नाव लौकिक करा. चांगला मित्र असो किंवा चांगला माणूस असो, त्यांची संगत करा आणि आई वडिलांचं नाव लौकिक करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे फार महत्वाचं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणामुळे माणूस हा मोठा होत असतो. ज्याला शिक्षण नसतं त्याचं मनही असं कुचित असतं, संकुचित असतं. त्याला शिक्षणात शिवाय पर्याय नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. संत तुकडोजी महाराज म्हणतात, ऐशी असावी कला नाही तर वाया गेला. ऐशी असावी कला नाही तर वाया गेला. प्राणी जन्माला आला आणि मेला नाहकचित. ही अशा प्रकारची माणसाजवळ कला असावी की त्यामुळे समाजामध्ये आपलं नाव लौकिक होईल. परंतु असं नको की जन्माला आला आणि मरून गेला, त्याने कुठल्या प्रकारचं चांगलं कार्य केलं नाही. अशा प्रकारे की ते नाहकच आहे, व्यर्थच आहे. जन्माला यायचं आणि मारायचं व्यर्थ आहे. परंतु आलेल्या जन्मामध्ये आपण समाजासाठी काहीतरी चांगलं वर्तन करावं, लोकांचा उपयोग होईल असं काम करावं. शेवटी अशी काही कीर्ती करा की चंद्र सूर्य असेपर्यंत आपलं नाव त्या विश्वामध्ये, जगामध्ये गरजत राहिलं पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, गाडगे बाबा, विशेषतः गाडगे बाबा यांनी चांगल्या प्रकारचं मोलाचं काम केलेलं आहे. अशा प्रकारचं नाव लौकिक होण्यासाठी आपणही काहीतरी फुल न फुलाची पाकळी समाजाला देऊन जावी, खारीचा वाटा उचलावा, असं माझं मत आहे. नाहीतर जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. की जसा जन्माला एखादा माणूस येतो, हेला म्हणजे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे म्हणीनुसार, की जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. हेलाच काय काम आहे? काम करायचं आणि खायचं, बस. काम करायचं आणि खायचं आणि मरायचं, बाकी काय. तर अशा प्रकारे या ठिकाणी माणसाने चांगलं वागावं. तुम्हाला चांगलं करता आलं नाही तरी दुसऱ्याचं वाईट करू नये, अशा प्रकारची माझी मनातून इच्छा आहे. तर आपलं चांगलं होतं. पहा, तुम्ही एका हाताने द्या, तुम्हाला देणारे 2 हाताने देतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी माझी म्हणीवरून तुम्हाला छोटासा संदेश देऊन जातोय. ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही तरी गुण मिळतो. तर खंडवे गुरुजी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला त्यामुळे काय होईल की तुम्हाला या ठिकाणी नवीन नवीन माझे व्हिडिओ आणि विषय पाहायला मिळतील. धन्यवाद.